जेव्हा फर्स्ट टाईम मी भेटलो गुरुमाईंना आणि मला जेव्हा हा विषय तुला डिरेक्ट करायचे फिल्म, तर खरंच माझ्यासाठी एक मोठं अवघड आव्हान होतं ते. खरं सांगू का, मी ऑलवेज खूप विचार करून किंवा स्क्रिप्ट आल्यावर वाचून वगैरे असे निर्णय घ्यायचे मी, की अच्छा आपल्याला हा रोल करायचा आहे. चोखंदळ आहे त्या बाबतीत किंवा आवडतं मला. पण इथे फक्त फोन आला मला आणि मी धावून गेले. काही महिन्यांपूर्वी साऊथमधनं 2 माणसं आलेली, म्हणजे हिमालयाच्या आश्रमात शोधत, आणि त्यांना ते संदेश पोचले होते बाबाजींचे ध्यानामध्ये. आणि ते सिनेमा क्षेत्रातलेच होते, म्हणजे एक डायरेक्टर आणि एक होते ते सिनेमॅटोग्राफर होते. तर त्यांनी ते सांगितलेलं की मला असा आदेश आहे की मला तुमच्या डिव्हाइन लाईफवर मूव्ही बनवायचा आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. फकीरियत हा हिंदी चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, आणि इंटरव्ह्यू करण्याचं कारण म्हणजे मराठी कलाकार झळकत आहेत आणि तेच सगळे कलाकार आज या फ्रेममध्ये आहेत. कसे आहात सगळे? छान, मस्त. म्हणजे जेव्हा फर्स्ट पोस्टर किंवा फर्स्ट टीजर जेव्हा आमच्यापर्यंत येतं, तेव्हा आम्ही पत्रकार म्हणून एका वेगळ्या पद्धतीने त्या कॉन्टेंटकडे बघतो. जेव्हा तुमच्याकडे ही स्क्रिप्ट आली, मी तुमच्याकडे नंतर येईन कारण का सगळा इंटरव्ह्यू तुमच्यावरच बेतला आहे, पण मला तुमच्याकडे यायचं आहे की जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा आपण आधी कॉन्टेंट बघतो. आपला बिझनेस आहे हा, असं म्हणायला हरकत नाही, फिल्मचा. पण जेव्हा अशा पद्धतीचा कॉन्टेंट येतो, मी डिरेक्टरांकडे येईन, काय थॉट प्रोसेस असते वेगळी? कारण का एखाद्या व्यक्तीचं हे आयुष्य आहे, एखाद्या व्यक्तीला ही प्रचिती आलेली आहे, त्या कॉन्टेंटवर तितकाच विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं असतं. त्यावर 1% जरी कमी झालं तर आपण जस्टिस करतोय की नाही, हा एक आपल्यालाच एक गोष्ट खात राहते. जेव्हा कॉन्टेंट आला, सगळ्यात आधी काय भावना होती? जेव्हा फर्स्ट टाईम मी भेटलो गुरुमाईंना आणि मला जेव्हा हा विषय तुला डिरेक्ट करायचे फिल्म, तर खरंच माझ्यासाठी एक मोठं अवघड आव्हान होतं ते. आणि कारण माझा म्हणजे अध्यात्माशी एक एवढा सकाळी आपला सदा सर्वदा म्हणण्या एवढा आहे, पण म्हणजे पूर्णपणे. आणि कुठेतरी आपण आपल्या आतमध्ये स्वतःलाच उत्तर देत असतो की बाबा हा विषय आपण कधी हाताळला नाही आणि हा विषय माझ्यासाठीच तेवढा नवीन आहे. पण त्याच्या मागे गुरुमाईंचे कन्व्हिक्शन होतं की संतोष, ह्या चित्रपटासाठी तुला निवडण्यात आलं आहे, त्यामुळे तू फक्त हा चित्रपट सुरू कर. म्हणजे तू बाकी सगळे वरून तर आदेश आहे, त्यामुळे ते सगळं जुळून येईल. आणि मग हा चित्रपटची जेव्हा कथा ऐकली आणि मी विचार केला, महाअवतार बाबाजींबद्दल मला माहिती मिळाली आणि महाअवतार बाबाजींचं गुरुमाईंच्या आयुष्यात जो काही प्रभाव आहे किंवा गुरुमाईंना त्यांनी कसं मार्गदर्शन, गुरुमाईंचे गुरु आहेत आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत आता महाअवतार बाबाजी, ज्या फिल्ममुळे किंवा त्या स्क्रिप्टमुळे मला समजलं. तर तो विषय हाताळता हाताळता मला दिसलं की ह्याच्यामध्ये खरंच एक फार मोठी फिल्म बनण्याचं सामर्थ्य आहे. आणि ती सुद्धा खरी गोष्ट. म्हणजे जरी आपण चित्रपटाच्या सुरुवातीला हे टाकतो डिस्क्लेमर, पण तरी पण हा चित्रपट करताना माझ्यामध्ये काही बदल घडले, ते मला अनुभव किंवा ती प्रचिती लोकांना येणार जेव्हा ते चित्रपट सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघतील, तेव्हा त्यांना प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आयुष्यात त्या घटना आल्या आहेत किंवा काही दुःख सुख आलेत, तर ते स्वतःला एक शोधण्याचा मार्ग, इझी वे आऊट म्हटलं हा चित्रपट तुम्ही बघा. तुम्हाला आपोआप आपल्या आयुष्यात आपण वागताना काही चुकलोय किंवा कोणाला दुखावलं आहे, त्या गोष्टी कदाचित पुढे तुम्हाला करायला तुम्ही धजावणार नाही. अगदीच हे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मी सांगू शकेल की चित्रपट तुम्हाला बघितल्यावर ते कळेल. अगदीच अगदीच. दीपाकडे येईन मी. जेव्हा स्क्रिप्ट येते एखाद्या अभिनेत्रीकडे किंवा अभिनेत्याकडे, तेव्हा आपल्याला एक आपसूक प्रश्न नेहमीच येतो. म्हणजे मी इतके इंटरव्ह्यू केले तर प्रत्येक कलाकार की वाय मी, असा एक प्रश्न आपण विचारतो की तुम्हाला का वाटतं या रोलसाठी मी फिट आहे, किंवा हा रोल मी का करावा असं तुम्हाला का वाटतं. आणि किंवा हा रोल जेव्हा आपण स्वतःलाच विचारतो की दीपा मी हे केलं पाहिजे किंवा मी याच्या आधी हे केलं नाही आहे, हे केलं पाहिजे. स्क्रिप्ट जेव्हा आली तेव्हा काय पहिला थॉट होता की केलं पाहिजे किंवा का मी? नमस्कार आधी तुला. खरं सांगू का, मी ऑलवेज खूप विचार करून किंवा स्क्रिप्ट आल्यावर वाचून वगैरे असे निर्णय घ्यायचे मी, की अच्छा आपल्याला हा रोल करायचा आहे. चोखंदळ आहे त्या बाबतीत किंवा आवडतं मला. पण इथे फक्त फोन आला मला आणि मी धावून गेले. सो फार विचार केला नाही. असं वाटलं की चांगल्या कॉजसाठी ही फिल्म आहे आणि खूप लोक जमून ही फिल्म करत आहेत, त्यामुळे आपण ह्याचा भाग असणं, ह्यात खारीचा वाटा उचलणं
खूप आपल्यासाठी चांगलं आहे आणि पुढच्या आयुष्यासाठी म्हणून ही फिल्म केली. आणि आपण म्हणतो ना की जसं आपण एखादा डेली सोप, म्हणजे तुलाही माहिती आहे डेली सोप करतो आपण, तसं असं कोणीतरी म्हटलं, हे मी नाही म्हटलं, की हे अख्खं जग ना एक डेली सोप आहे. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे आणि ते ठरवतात. कुठेतरी CCTV कॅमेरा लागलेला असतो. आय बिलीव्ह इन कर्माज. सो ते तसं ठरलेलं होतं म्हणून मी तिथपर्यंत पोहोचले आणि मी केले आणि मला आज केल्याचा आनंद होतो आहे, कारण खूप पॉझिटिव्ह बदल आहेत आयुष्यात. अगदीच. मी आता गुरुमाईंकडे येईन. अनेक इंटरव्ह्यू मी पाहिले तुमचे किंवा मी पॉडकास्ट ऐकले. एक असतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात गोष्ट येते आणि तो त्याच्या टीमसोबत ती गोष्ट शेअर करतो आणि आपल्याला याच्यावर चित्रपट बनवायचा आहे असं ठरतं मोस्टली फिल्मसाठी. याला मी जॉनर म्हणणार नाही, कारण का ही एक प्रचिती आहे किंवा हा संदेश आला आहे तुम्हाला जे महाराज आहेत, जे बाबाजी आहेत त्यांच्याकडून. जेव्हा तुम्हाला ती प्रचिती आली की नाही याचा प्रसार मी चित्रपटांच्याच माध्यमातून केला पाहिजे, तर चित्रपटच का एक, आणि हिंदीच का, असं मला विचारायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ही टीम गोळा करण्याची वेळ आली की दीपाचे, मग मांजरेकर सरच आहे, मग प्रवीण सरच आहे किंवा बाकीची जी स्टारकास्ट आहे, तर तेच का, हे पण म्हणजे हा पण संदेश आला आहे की तुम्ही जबाबदारी कोणावर दिलेली की मला ही माणसं हवी आहेत? ॲक्च्युली पिक्चरच्या बद्दल तर मी स्वतः कधीच विचार केला नसता. पण आमच्याकडे काही महिन्यांपूर्वी साऊथमधनं 2 माणसं आलेली, म्हणजे हिमालयाच्या आश्रमात शोधत, आणि त्यांना ते संदेश पोचले होते बाबाजींचे ध्यानामध्ये. आणि ते सिनेमा क्षेत्रातलेच होते, म्हणजे एक डायरेक्टर आणि एक होते ते सिनेमॅटोग्राफर होते. तर त्यांनी ते सांगितलेलं की मला असा आदेश आहे की मला तुमच्या डिवाईन लाईफवर मूवी बनवायचा आहे. तेव्हा तर मी अक्षरशः त्यांना म्हणजे त्यांच्याशी बोलले छान वगैरे वगैरे सगळं, पण म्हटलं की मला नाही करायचं, कारण की दूरपर्यंत माझ्याकडे कधीच कुठेच हा विचार नव्हता. म्हणजे अगदी साधा पॉडकास्ट किंवा साधा इंटरव्ह्यूज पण मी करत नव्हते. म्हणजे तुम्ही बघाल तर माझ्या आधीचे कोणतेच पॉडकास्ट नाही आहेत, त्यामुळे लोकांसमोर मी येतच नव्हते, कारण की माझं काम असं शांतपणे व्यवस्थित चाललेलं, त्यामुळे मला ती गर्दी आणि ते हे नको होतं. आणि त्याने असं सांगितल्यानंतर मी ते नाहीच म्हणाले. पण नंतर जेव्हा बाबांचं दर्शन झालं तेव्हा ते म्हणाले की हे आम्हीच ठरवलेलं आहे आणि हे तुला करायला हवं. आणि तेव्हा ते असं म्हणाले की जब झूठ दुनिया घूम के आता है तब सच चप्पल पहनता है. म्हणजे खरं इतकं मागे राहतं, तर त्यामुळे आता खरं लोकांसमोर यायला हवं आहे, तर म्हणून तू हे कर आणि त्यासाठी तुला सोय व्हावी, म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी सवलियत व्हावी, म्हणून तू इथली माणसं बघ, असं त्यांनी सांगितलं. आणि मग एक जण म्हणजे अक्षरशः आश्चर्य होतं मला की काही मी कोणालाही ओळखत नव्हते, तरीही माणसं भेटत गेली, तरीही एक मोठी टीम तयार झाली. एकाने दुसऱ्याचं नाव सुचवलं, दुसऱ्याने तिसऱ्याचं नाव सुचवलं, असं करत करत झालं. दीपाचा मला चेहरा आठवत होता, मला तिचं नावही माहीत नव्हतं, आणि मी ते तसं सांगितलं मांजरेकरांना की असा असा एक चेहरा आहे आणि कोण आहे ही मुलगी. तर त्यांनी सांगितलं की ही का, फोटो दाखव. म्हटलं हो बरोबर. आणि असं दीपाचं कास्टिंग झालं. म्हणजे मी तिला खरं तर नावानेही ओळखत नव्हती आणि तरीही तिचं कास्टिंग झालेलं आहे. त्यामुळे माझा असा विश्वास आहे की काहीतरी पुण्य असणार आहे या सगळ्यांचं, म्हणून ह्या इतक्या डिवाईन प्रोजेक्टमध्ये हे सगळेजण आहेत. अगदीच. आणि तोच एक प्रश्न होता की हिंदी का, म्हणजे आता सगळेच मराठी कलाकार आहेत, तर प्रत्येक वेळेला असं असतं की हा म्हणजे हिंदीमध्ये एक चित्रपट आला तर सगळे असं म्हणतात अरे हा मराठीत आला असता ना तर आम्ही बघितला असता, मराठीत एखादा विषय आला तर सगळे म्हणतात अरे हा वर्ल्ड वाईड झाला असता तर हा अजून रीच झाले असतं. हिंदीच का, असं का वाटतं तुम्हाला? कारण की माझं जे बोलणं होतं बाबांशी किंवा बाबा भद्रभाऊंशी ते सगळं हिंदीमध्ये असतं आणि माझ्याकडे ती सगळी स्क्रिप्ट हिंदीमध्ये आहे. आणि जर आम्ही मराठीत केले असते ना तर तो लहेजा निघून गेला असता त्या भाषेचा, आणि म्हणून मग ते हिंदीत करायचं ठरलं. आणि पूर्ण भारतभरात भरपूर फॉलोअर्स आहेत बाबाजींचे, त्यामुळे ते फक्त महाराष्ट्रीयन आहेत असं नाही, तर सगळ्या भाषेतले आहेत. तर त्यामुळे हिंदीत असेल तर तो मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल, हा एक आमचा ग्रह. आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये पुढे तो येणारच आहे, पण आता हिंदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून आम्ही तो हिंदीत करायचा विचार केला. अगदीच अगदीच. मी सरांकडे येईन. सर, मी जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा एक कोणता सेट नाही आहे, खूप ठिकाणी फिरलात तुम्ही, हा चित्रपट बऱ्याच ठिकाणी शूट झाला. असं करताना काही प्रचिती आली किंवा आपण म्हणजे मी ना जेव्हाही आता चित्रपटांच्या सेटवर जाणं होत नाही, तर आम्हाला मालिकांच्या सेटवर बोलवतात. तर जेव्हा आध्यात्मिक मालिकांचे सेट असतात, तर श्री स्वामी समर्थ असू दे किंवा बाळूमामा असू दे, या मालिकांचे सेट जेव्हा आम्ही त्या सेटवर एंट्री करतो तेव्हा तिकडची वाईब वेगळीच असते. म्हणजे मला एक किस्सा सांगायला आवडेल की बाळूमामांचा जो सेट होता, तर एव्हरी डे 7 वाजता संध्याकाळी ते लोक आरती करायचे बाळूमामांची,
आणि न चुकता एक श्वान एक कुत्रा तिथे आरतीला यायचा, न चुकता. आणि हे मी बघितलं आहे स्वतः, न चुकता. तर ती जागाच तशी झालेली. तुम्ही तिथे गेल्याबरोबर आपोआप तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. स्वामींचा सेट आहे तिथेही तुम्हाला छान वाटतं. तर या चित्रपटाचं जेव्हा शूट त्या लोकेशनला होत होतं तिथे काय वातावरण होतं किंवा तुम्हाला आली आहे का प्रचिती? प्रचिती म्हणजे त्या आमच्या सेटवर थोडंसं भावनिक असं एक थोडंसं इमोशनल वातावरण असायचं किंवा आध्यात्मिक वातावरण असायचं. आणि सेटवर तसा नॉर्मल इतर फिल्मच्या सेटवर जेवढा कमर्शियल गोंधळ किंवा असं तसं काही नाही, एकदम शांतपणे सगळं सुरळीत आणि चालू असं. दीपावर म्हणजे आम्ही जेव्हा महाअवतार बाबाजींच्या गुहेमध्ये किंवा त्यांनी जिकडे साधना केली तिकडे शूट करताना, तर तिकडे दीपा जेव्हा खालून आम्ही चालत तेव्हा तिच्यासोबत एक श्वान एक फॉलो करत होता. म्हणजे तो अगदी शेवटपर्यंत होता आणि जिकडे फायनली क्लायमॅक्स होता आणि जिकडे मग गुरुमाई पण एक छोट्या शॉर्ट होत्या, तिकडे गुरुमाईंनी त्या श्वानाला सांगितलं की बस आता आम्हाला शूट करू दे करून. आणि प्रॉपर आमचं शूट करत असून तो बाजूला होता आणि मग त्याच्यानंतर तो आला. आणि तो श्वान मी आधी पण म्हणजे जेव्हा मी ह्यांच्या आश्रमात गेलो होतो राहायला, आधी पण राहिलो होतो आणि लोकेशन रेकी बघायला, तेव्हा तो प्रॉपर संध्याकाळी यायचा, बसायचा, जायचा. म्हणजे अगदी आम्ही एक यज्ञ वगैरे तेव्हा पण तो बसायचा आमच्याबरोबर. मग आम्ही बसलो की येऊन तो बसायचा आणि यज्ञ झाला की निघून बाहेर जायचा. त्यामुळे एक नक्कीच या जगामध्ये काहीतरी एक अदृश्य अशी शक्ती आहे जी आहे, म्हणजे व्यवस्थित म्हणून ते जग थोडंसं तरलं आहे किंवा आहे. आणि हेच आम्हाला महाअवतार बाबाजींचा आदेश किंवा त्याप्रमाणे सांगितलं जातं की म्हणजे ते सगळं बॅलन्स करायलाच बाबाजींनी क्रियायोग आणि हे सगळं तुम्ही करा, त्यामुळे बरोबर धरतीचा बॅलन्स बरोबर राहील. अगदीच अगदीच. सगळंच छान आहे चित्रपटात. गाणी कशी मागे राहू शकतात, तर गाण्यांची जी जबाबदारी आहे, जी गाणी तुम्ही गायली आहेत प्रवीण सर, ती फार उत्तम झाली आहेत. म्हणजे जेवढी गाणी आमच्यापर्यंत आली आहेत ती सगळीच छान झाली. त्या गाण्यांबद्दल काय सांगाल? आणि अशी गाणी गाताना मला माहिती आहे तुमचा एक बाज वेगळा आहे, तुम्ही फार वेगळ्या बाजेत फार वेगळी गाणी गाता. आणि या प्रकारची गाणी जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा काय वेगळी मेहनत आहे किंवा ही प्रोसेस सगळी कशी होती? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जरी मी काही ठिकाणी गायक असलो तरी या फिल्ममध्ये म्युझिक डायरेक्शनचं काम केलं आहे. म्हणजे संगीतकार म्हणून आहे या पिक्चरमध्ये. आणि जसं कमर्शियल मूवी जसं तुम्ही आता म्हटलात की माझा बाज वेगळा आहे, जिकडे नाचो सॉन्ग म्हणजे प्रवीण कौर असं म्हटलं जातं, तुम्हाला तर माहितीच आहे. पण मला हा जो प्रोजेक्ट मिळाला जेव्हा मी नरेशन ऐकलं तेव्हाच माझ्या पोटात गोळा आला की अरे बापरे, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि हा आपण काही जास्त हाताळलेला नाही आहे. तर आणि त्याच्यावरती माईंनी सांगितलं की बाबा नाही, मला अशी एक स्क्रॅच बनवून पहिला मला ऐकव पहिला. ती स्क्रॅच ऐकल्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ. मग जे फर्स्ट गाणं आहे पिक्चरचं, चलो चले हम बाबाजी की ओर, त्या गाण्याचं एक मुखडा समृद्धीताई पवार यांनी लिहिला होता. तो मी कंपोज करून असंच एक स्क्रॅच बनवलं घरच्या घरी कम्प्युटरवर आणि ते त्यांना ऐकवलं आणि ते माईंना आणि संतोषजींना आवडलं आणि मग तो प्रवास सुरू झाला. दुसरं गाणं होतं ते गुरुपद सोहळाचं होतं. ते पण अतिशय कमी टाईममध्ये त्यांना पाहिजे होतं, ते पण स्क्रॅच बनवून त्यांना दिलं. तिसरं गाणं होतं एक सुफियाना अंगाचं गाणं होतं. आणि सुफियाना अंग म्हटलं की प्रत्येक म्युझिक डायरेक्टरची एक पर्वणी असते, कारण की त्याच्यामध्ये खूप काहीतरी करायला मिळतं. म्हणजे सरगम असते, बोल असतात किंवा आलाप्स असतात. तर म्हणजे एक म्युझिक डायरेक्टरचा कस लागतो की बाबा या गाण्यासाठी म्हणजे आपण मेहनत घेऊया म्हणून. तर तसं गाणं मिळालं आणि नंतर मग सिंगरचा शोध सुरू झाला. मी प्रत्येक इंटरव्ह्यूत काय म्हणतो, कारण की तेव्हा मुंबईमध्ये कोण नव्हतं, सगळे शूटिंगला होते आणि मला सिंगर फिक्स करायचा होता आणि सिंगर्स मिळत नव्हते. काही टर्म्स कंडिशन म्हणजे मॅच होत नव्हत्या काही लोकांच्या. तर अशा म्हणजे काय करायचं, आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की मीच ते गाणं गावं, कारण मी ऑलरेडी गाणं गातो, पण हाय पिचची गाणी गातो, सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु अशा प्रकारचं गाणं मी गाऊ शकत नाही हे मला माहिती होतं, कारण की मला उर्दूचं माझा एवढा अभ्यास नाही आहे. त्यामुळे मी माईंना कन्व्हिन्स केलं की आपण जसराज जोशी यांच्याकडनं गाणं गाऊन घेऊ. आणि जसराजनी ते फार उत्तम गायलं आहे, विनीतनी फार उत्तम अभिनय केला आहे. आणि चलो चले हम बाबाजी की ओर हे गाणं नेहा राजपाल आणि हिंदीतला फार फेमस सिंगर मनोज मिश्रा
यांनी गाणं गायलं. आणि जे गुरुपद सोहळाचं गाणं होतं ते प्रसिद्ध सिंगर मनीष राजगिरे यांनी ते गाणं गायलं आहे. तर अशी 3 गाणी आहेत. या फिल्ममध्ये अजून एक गाणं आहे जे की गुरुमाईंनी लिहिलेलं आहे. ते कोणालाच माहीत नाही आहे कारण की ते शूट नाही झालं आहे. पण त्याचं आम्ही बॅकग्राऊंडमध्ये आम्ही काही सीन्समध्ये आम्ही त्यांचं ते गाणं टाकणार आहे आणि ते पण फार उत्तम झालं आहे. तर अशी 4 गाण्याची भट्टी उत्तम जमली आहे. तर पब्लिकला नक्की आवडेल असं मला वाटतं. खूप मस्त. मी दीपाकडे येईन की दीपा किती आध्यात्मिक आहेस तू. कारण कधी कधी काम येतं आणि आपण त्या विषयावर खूप वाचायला लागतो. आपण त्या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो भूमिकेसाठी. पण तू आधीच आध्यात्मिक आहेस की कसं लाईफ कसं चालू आहे आता? आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एक कॉस्मिक एनर्जी आहे जी आपल्या अवतीभोवती असते. ती मी लहानपणापासून फील करते. त्याच्यामुळे नवनाथांबद्दल बरंचसं कुतूहल आहे मला. दत्त जवळचे आहेत, स्वामी जवळचे आहेत, सगळेच आहेत. सो ह्या गोष्टींची पारायणं मी लहानपणापासून बघते. माझी आजी मला घेऊन जायची जी श्रावणात होतात. म्हणजे मी यावेळी आत्ता श्रावणामध्ये माझ्या घरी मी नवनाथांचं पारायण मी स्वतः केलं. त्याच्यामुळे त्या एनर्जीशी मी रिलेट करते. मला कुठेतरी भावतं किंवा बोलायला लागल्यावर असे गुजबम्स पण माझ्या अंगावर येतात. सो काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आपण आपलं जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या स्प्रेड कराव्यात, देण्याचा प्रयत्न करावा. निदान आपल्यापर्यंत आपण आपल्या आचरणात आणाव्या या मताची मी आहे. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये कधी काही प्रचिती आली किंवा कधी काही असं वाटलं की नाही जे होतंय ते चांगल्यासाठी होते आणि माझी निवड केली गेली आहे, जसं आपण मगाचपासून ऐकतो? हे बघ, स्वामी नेहमी म्हणतात ना की तुम्ही तुमचं काम करा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे ते नेहमी पाठीशी असतात. मी फार विचार करत नाही. जे काम असेल ते इमाने इतबारी करायचं, त्याचा प्रयत्न करायचा. इव्हन मग ते मुलाचं संगोपन असू देत किंवा सगळ्याच गोष्टी, म्हणजे सगळ्याच बाबतीत असं काही नाही. सो काम करतानाही एकच काम करा, म्हणजे सगळीकडे बघता येतं. सो हा माहीत नाही मला, पण ही फिल्म करताना असं खूप छान फिलिंग होतं की मी फार विचार नाही केला. मला खूप चांगल्या ठिकाणी फिरता आलं. मला उत्तराखंड बघता आलं, मला मणिकर्णिका घाट बघता आला, मला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेता आलं. त्याच्यानंतर मी कात्यायनी देवीच्या देवळात गेले, मी कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात गेले. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. म्हणजे एक तू प्रचिती म्हणशील किंवा मला माहीत नाही पण त्याला काय म्हणतात, पण जेव्हा काळभैरव यांच्या देवळात गेले होते मी काशीला, तेव्हा खूप गर्दी होती किंवा तिथे ॲज अ दीपा म्हणून किंवा असं आपण नेहमी जातो किंवा काही चॅनल्सचे प्रोग्राम असल्यावर कसं पटपट सरसर जातात. म्हटलं नाही, आपण लाईनमध्ये जाऊ. पण असं तिथे गाभाऱ्यात गेल्यावर असं मला वाटलं की गाभाऱ्याच्या बाहेर होतो, सर पण होते. म्हटलं आतमध्ये जाता येईल का आपल्याला? आणि लिटरली ते जे पुजारी होते त्यांनी आतमध्ये घेतलं, हे बाकीचे सगळे बाहेरच राहिले. आणि त्यांनी मला तो जो काळभैरवांचा पाय आहे जो काशीवर जो ठेवलेला आहे, ये लो दर्शन इसके. सो ही प्रचितीच म्हणू शकतो. किंवा तुमची विल पॉवर जर खूप स्ट्रॉंग असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. फक्त तुमचा हेतू खूप चांगला असायला हवा. अगदीच मी सरांकडे येईन. सर, काही वेळेला चित्रपट डिरेक्ट करताना किंवा चित्रपट जेव्हा डिरेक्टरच्या हाती येतो तेव्हा एक लिबर्टी आपण घेतोच किंवा एक असं ना की हे जरा करूया, हे जरा छान वाटेल. पण जेव्हा अशा पद्धतीचे चित्रपट असतात जे खरंच एका रिअल इन्सिडेंटवर आधारित असतात आणि जिथे आपण छेडछाड नाही करू शकत किंवा जिथे आपल्या मनासारखं काही करू शकत नाही, तिथे थोडं बॅकफुटला जावं लागतं की नको, हे होईल ना, हे छान होईल. असं कुठे झालं की नाही इथे लिबर्टी घ्यायची गरज वाटली? फार सुंदर प्रश्न विचारला. तर इथे कारण का ऑब्व्हियसली इथून जे आलं ते तुम्ही मान्य केलं, पण एक डिरेक्टर म्हणून मी समर्पण केलं. ॲक्च्युली काय माहिती आहे, बघ, गुरुमाईंची कथा आणि हे सगळे माझ्यासाठी नवीन अनुभव आहेत, बरोबर आहे. आणि गुरुमाईंची कथापेक्षा गुरुमाईंच्या आयुष्यात महावतार बाबाजी किंवा बाबा भद्रभाऊ, आता हे सगळे मला ॲक्च्युली आता माहिती पडले. मग तरी पण मी प्रयत्न केला. मी गुरुमाईंचे क्रियायोग क्लास अटेंड केला किंवा मी जेवढं पुस्तक आहे तेवढं वाचलं. नंतर त्यांच्यासोबत 2दा मी बनारस म्हणजे काशीला किंवा महावतार बाबांची केवरती पांडव खोली तिकडे जाऊन आलो. शक्य तेवढं मी समजून घेण्याचा किंवा जाणण्याचा प्रयत्न केला. आणि मग ती नॉर्मल वासू सपनाची लव्ह स्टोरी नाही आहे, बरोबर आहे. मग जिकडे मी अगदी त्यांच्या म्हणजे प्रोड्युसरच्या मागे लागून ये शॉट तो चाहिए की हे असंच होणार. आता ही फिल्म त्यांनी बनवली आहे, बरोबर. आणि ते आपल्याला जगाला एक दाखवायचं आहे की
क्रियायोग काय की महावतार बाबाजी कोण आहेत आणि कसं तुमच्या आयुष्यात त्यामुळे चांगले योग्य बदल घडून येतील. मग इकडे मी अक्षरशः त्यांना समर्पित झालो. तुम्हाला जे वाटते ते योग्य काय म्हणजे किंवा म्हणजे कॉस्ट्युम्सपासून की कुठची रुद्राक्षाची माळ पाहिजे किंवा तेव्हा काय होतं, कारण उगाचच मी म्हणजे मला रुद्राक्षाचा फरक किंवा माळेचा फरक हे आता कळला. तर नॉर्मल रुद्राक्ष आपण बघतो तसं की बाबा ह्या माळेची ही डेप्थ आहे म्हणजे एवढं झाल्यावर ही रुद्राक्ष घालतली असतात. त्यामुळे मग प्रत्येक वेळेला मी गुरुमाईंना विचारून की तुम्हाला म्हणजे निदान त्यांचा जो हेतू आहे तो तरी नीट व्यवस्थितपणे साध्य व्हावा. इकडे मी डिरेक्टर म्हणून असं नाही मेयर कुजूच्या असं अजिबात नाही आहे. तुम्हाला ओके असेल तरच आपण पुढे जाऊया, नाहीतर आपण थांबूया. फक्त टेक्निकली मी त्यांना समजवलं की हे चूक म्हणजे जिकडे अक्षरशः अरे क्या डायरेक्टर कुछ आता नाही असं नको, मग तिकडे मी गुरुमा हे चुकीचं हे नका करू. त्या गोष्टीत मी त्यांनीही तेवढं मला कॉपरेट केलं की त्यांनी ऐकलं तेवढं. त्यामुळे असं थोडंसं त्यांनी मी दीपाजींनी पण काही मला सांगितले म्हणजे ॲक्टिंगमध्ये किंवा जे स्क्रिप्टमध्ये की संतोष हे वाक्य असं तसं. प्रवीणजींनी मला म्युझिकबद्दल थोडंसं शिकवलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून सगळ्यांचा हेतू एकच आहे की बाबा ही छान फिल्म आहे, सगळ्यांनी मिळून बनवूया आणि तो हेतू साध्य झालाय असं मी म्हणेन. अगदीच गुरुमाईंकडे येईन मी की तुमचं किंवा जे बाबाजींचं आहे ते कार्य फार मोठं आहे किंवा ते 2 तासांच्या चित्रपटात मावण्यासारखं नाही आहे. तर अशा वेळेला जर तुम्ही स्क्रिप्ट रेडी केली किंवा या स्क्रिप्टमध्ये हे आलंच पाहिजे किंवा हे नाही आलं तरी चालेल, तिथे किती तारांबळ उडाली, कारण का 2 तासाच्या ह्याच्यात इतकं मोठं इतकं वास्ट विषय मांडणं कठीण आहे. तर काय सांगाल त्याबद्दल? नाही, ते सुद्धा मला सांगितलं गेलेलं आणि मला सांगितलेलं की माझे पास्ट लाईफ जे मला आठवलेत ते तिथे दिसले पाहिजेत. त्यानंतर जो संघर्ष आहे गुरुकार्यासाठी तो आला पाहिजे त्या ठिकाणी आणि जे त्रास म्हणजे जे काही लोकांची निगेटिव्हिटी अनुभवली आहे किंवा फार जवळचे लोक कसे विरोध करतात आपल्या कार्याला, तर ते सगळं त्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक सीन हा एक प्रत्येक मेसेज आहे. म्हणजे प्रत्येक सीनमधून एक मेसेज लोकांना जातो आहे आणि इतके महत्त्वाचे मेसेज आहेत, ते डिवाईन मेसेज आहेत की ते सहसा कोणाला मिळत नाहीत. त्यामुळे हे मला मिळाले आणि ते मी शेअर केलेत सगळ्यांशी. तर त्यामुळे तारांबळ अशी उडाली माझी की भरपूर काही होतं आणि ते आता फक्त 2 म्हणजे जी पहिली स्क्रिप्ट बनली ना आमची ती इतकी मोठी होती की मला मांजरेकर म्हणाले की हा पिक्चर कोणी बघणार नाही, तुम्हीच घरी बघा बनवल्यानंतर, कारण इतका मोठा होईल तो कोणी थिएटरवाले घेणार नाहीत. तर मी म्हटलं आता काय करायचं मग याला आपण. मग ते आम्ही इतकी कमी केली म्हणजे ती 104 सीन होते ते नंतर कमी करून 63-64 सीनवर आम्ही आणलं. म्हणजे तो अर्धा केला मूवी अक्षरशः. आणि मग तो तेवढा मूवी आम्ही शूट करतानाही बराच वेळ गेला. त्याच्यातलेही काही सीन आम्ही नंतर ठरवले की हा नको, हा जास्त महत्त्वाचा आहे, हा घेऊया, हा नसेल तरी चालेल, असं केलं आणि फायनली फकिरियत समोर बनलेला आहे. अगदीच. मग काही चित्रपट जेव्हा किंवा काही प्रोजेक्ट कमर्शियली हिट व्हावे किंवा कमर्शियली सुपरहिट व्हावे यासाठी बनलेले नसतात. काही प्रोजेक्ट हा मेसेज देण्यासाठी बनलेले असतात. तर यातून काय मेसेज जे यूथ आहे किंवा जे आता चित्रपटांकडे जास्त यूथ आपली जेनझी आपण ज्यांना म्हणतो ते फार चित्रपटांकडे वळलेत, त्यांना काय मेसेज जाईल या चित्रपटातून? खूप मोठा मेसेज जाईल, कारण की क्रियायोगाची साधना म्हणजे आज आध्यात्मिकतेबद्दल लोकांचं फार गैरसमज झालेला आहे. म्हणजे आज आपण बघतो की प्रत्येकजण असं अध्यात्माच्या नावाखाली काही वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण ह्या मूवीमधनं असा मेसेज जातो की आध्यात्मिकता एक जीवनशैली आहे आणि जर का ती तुम्ही स्वीकारलीत तर तसं आपलं जीवन प्रामाणिक असलं पाहिजे. आपण जे काही कार्य करतो किंवा जे काही काम करतो ते पूर्ण आपलं त्याच्यामध्ये डिवोशन असलं पाहिजे, त्या कामामधून कोणाचं नुकसान नसलं पाहिजे आणि आपण सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत आपलं काम पूर्ण केलं पाहिजे. त्यानंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या अध्यात्माच्या नावाखाली होतात, पण त्या न करताही तुम्ही तुमची प्रगती कशी करू शकता. कारण की जर तुमच्याकडे शांती नसेल, समाधान नसेल तर तुम्ही कितीही मोठं अध्यात्म करत असेल त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आध्यात्मिक माणसाकडे बघून कळतं की त्याच्याकडे आध्यात्मिकता आहे आणि आध्यात्मिकता ही अशी काही गोष्ट नाही आहे की जी कुठे बाहेर विकत मिळेल. ती आपल्याच आतमध्ये असते आणि तिला खतपाणी घालून आपण ती रुजवत असतो. तर त्याच्यामुळे जो शांत झाला आहे, स्थिर झाला आहे, ज्याच्याकडे शांतपणे उत्तर देण्याची क्षमता आहे, कोणतीही परिस्थिती शांतपणे टॅकल करण्याची क्षमता आहे, ती व्यक्ती आध्यात्मिक आहे. आणि मग समोर कितीही कोणी तांडव केला तरीही शांतपणे डिसिजन घेणं हे एक आध्यात्मिक माणसाचं फार मोठं लक्षण आहे. आणि तुम्ही बघाल तर हे सगळे आमचे साधक किंवा काय ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आमच्यासाठी अगदी नवीन काम होतं, पण तरीही खूप शांतपणे वावरलेले आहेत. त्यांनी कुठेही कसलाही त्रागा नाही केला, कोणाचाही अपमान नाही केला, कोणालाही रागाने नाही बोलले.
त्यामुळे असं मत झालं सगळ्यांचं की म्हणजे मला किती लोकांनी असं मला सांगितलं की गुरुमाई तुम्ही तर आहातच शांत आणि खूप, पण तुमचे साधकही तसे आहेत. आणि हे ऐकताना मला खूप आवडलं की मला आनंद झाला की म्हणजे ते उतरले यांच्यामध्ये. आणि म्हणून हेच स्वभाव किंवा हेच गुण जर का प्रत्येक यूथकडे येतील ना तर त्यांचं आयुष्य खूप छान होऊन जाईल. अगदीच. कारण की बऱ्याच समस्या आहेत की ज्या तुम्ही शांतपणे हँडल केल्यानेच पूर्ण होत असतात, ओरडून किंवा कशानेच त्या होत नाहीत. किंवा खूप डिप्रेस होऊन, खूप टेन्शन घेऊन, खूप काहीतरी व्यसनाधीनता येऊन, आज जी परिस्थिती आपण पाहतोय की व्यसनाधीनता वाढलेली आहे, एकमेकांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक होता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा येतात तुमच्याकडे. तुम्ही विश्वास करू लागता, लोक तुमचा विश्वास करू लागतात आणि तुमच्यामध्ये अशी एक गोष्ट डेव्हलप होते की जी सगळ्यांना आवडते. तुमचं आलेलं सामंजस्य लोकांना आवडतं, तुमची जी कामातली हुशारी दिसते. कारण की मला असा अनुभव आहे की क्रियायोग शिकल्यानंतर प्रत्येक यूथची स्वतःची एक डेव्हलपमेंट वेगळी असते. म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये मग त्यांना जास्त अवॉर्ड्स मिळतात किंवा त्यांचं सगळी लोक त्यांचं नाव घ्यायला लागतात की हुशार म्हटलं जातं. एकाच वेळेस 4 कामं इफिशियंटली करू लागतात, मनाची एकाग्रता वाढते, त्याचबरोबर ते शांतपणे ते काम करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय आवश्यक आहेत आजच्या काळासाठी. आणि जर का हे सगळं जर युवांकडे आलं ना तर खूप व्यसनाधीनता कमी होईल. आज जे सगळं फार भयानक चित्र जे दिसतंय ना बाहेर ते कमी होईल आणि नक्कीच आयुष्य छान होईल लोकांचं. तर त्यासाठी हा मूवी बघणं आणि त्यातला प्रत्येक संदेश शांतपणे ऐकून स्वीकारणं, म्हणजे हा मूवी खूप शांतपणे बघण्याचा आहे, तो लिसन करण्याचा मूवी आहे. तर त्यामुळे जसं केलं ना तर खूप फरक पडेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये. अगदीच. पण तुम्ही चित्रपटात छोटा रोल केला, यांनी केला अगदी छोटा रोल नाही, शेवटी फक्त एक मेसेज देण्यासाठी. मग आवडतंय का हे फील्ड तुम्हाला किंवा काय वाटतं या फील्डबद्दल? नाही हो, नाही करणार नाही परत कधी. म्हणजे किती अवघड आहे असं किंवा ध्यानाला बसून असं प्रवचन देणं आणि कॅमेरासमोर ॲक्शन म्हटल्यावर काम करणं. अवघड नाही, माझ्यासाठी कधीच कोणतंच काम अवघड नसतं. मला प्रत्येक गोष्ट मला जमते, पण एक स्वतःची आवड असते. आणि मी आश्रमात राहणारी, जंगलात बसणारी, हिमालयात वावरणारी, मला ते नीटनेटकं होणं, सतत लोकांसमोर येणं, ह्या गोष्टी नाही तेवढ्या हे होत. तर त्यामुळे आता करते मी गरज आहे म्हणून. हे सगळं झालं की पुन्हा गायब. पण काय वाटतं की याचा प्रेक्षकांपर्यंत हा कितपत पोहोचेल हे आपल्याला 19 तारखेला कळेलच. नक्कीच पोहोचेल. पार्ट 2 किंवा अजून एखादा चित्रपट आहे डोक्यात जो असा मेसेज गेला पाहिजे प्रेक्षकांपर्यंत किंवा काही? सध्या तरी नाही, आता सध्या हिमालय दिसतंय मला. वा वा. एक शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी, दीपासाठी आधी, की प्रत्येक भूमिका केल्यानंतर आपण काहीतरी घरी घेऊन जातो त्या भूमिकेतलं किंवा त्या प्रोजेक्टचं. आपण माणूस म्हणून 1% बदलतो काहीही केल्यानंतर, नवीन केल्यानंतर. ते 15-20 दिवस म्हणजे जेवढेही दिवस तुम्ही शूट केलं, काय बदल जाणवला आणि एक गोष्ट घरी घेऊन गेलीस की ही गोष्ट मला या प्रोजेक्टने दिली? डिसिप्लिन. ओके. कितीला उठवलेलं? मला आता जाग येते म्हणजे एक साधारणतः 3:30-4 या वेळेला, आणि मी मेडिटेशनला बसते. सो हे फार पूर्वी खूप कमी होतं किंवा बसायचे आपल्या वेळेप्रमाणे बसायचे, पण आता मला आवडायला लागलं. सो डिसिप्लिन आलं मला. गुड. त्याच्यामुळे मी ही गोष्ट घरी घेऊन आले. खूप मस्त. काय सांगाल सर? काय नाही, ह्या चित्रपटामुळे थोडासा अजून मी खरा झालो, थोडासा अजून स्पष्ट वक्त झालो, थोडासा क्लिअर, एकदम टू द पॉईंट. आणि काय नाही, म्हणजे शक्यतो म्हणजे खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही. त्यामुळे आणि तेच ह्याच्यामुळे अजून जरा फर्म झालं की बाबा आपण जे वागतो ते एकदम क्लिअर वागतोय, त्यामुळे काय टेन्शन नाही आयुष्यात. आणि काय म्हणतात ते, कामासाठी आपण म्हणतो ना जास्ती म्हणजे अरे यार हे नाही ते नाही, ते सगळं राहिलं नाही आता. काय नाही की जो आहे वो होणे वाला आहे, म्हणजे येणार आहे बरोबर तुझ्याकडे जे आहे ते. खूप मस्त. त्यामुळे असं इन्सिक्युरिटी वगैरे सगळी निघून गेली. खूप. हो, एंड आणि गाण्याने झाला पाहिजे. मुख्य म्हणजे संयम आणि रागावर कंट्रोल, बस हे 2 मी शिकलो. कारण की मी पुष्कळ पुस्तकं वाचली आणि मी नाही, पण थोडा बहुत होतो असतोच ना, मराठी माणूस आपला थोडा बहुत रागीट असतोच. तर त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न चालला आहे. म्हणजे असं म्हणत नाही की मी पूर्ण जिंकलो आहे, पण त्याच्यावर प्रयत्न चालला आहे. वा. एक आता
या इंटरव्ह्यूचा शेवट तुमच्याच गाण्याने व्हावा. गुरु बिन जगत में घोर अंधेरा, गुरु तीरथ गुरु जियारा, गुरु बिन जीवन है अधूरा, गुरु बिन नहीं कोई प्यारा, गुरु आदि है गुरु अनंत, गुरु की महिमा परंपार, गुरु चरणों में सारा जहां है, गुरु है सबका पालनहार. गुरु मैं तेरे शरण पूज्य तेरे चरण, धन्य हो जीवन तू दर्शन दे. गुरु मैं तेरे शरण पूज्य तेरे चरण, धन्य हो जीवन तू दर्शन दे. थँक्यू. तब्येत बरी नसते पण तरीही आवाज घुमलाय स्टुडिओमध्ये. अगदीच. आणि थँक्यू सो मच इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता फकीरियतच्या टीमसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. जय बाबाजी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.